याला आता आपण याच्यावरती हे जे आपण क्रीम तयार केलेलं आहे टॉपिंगचं ते पाईप करूया. आता मी इथे वेगवेगळ्या गोष्टी इथे वापरतोय. स्ट्रॉबेरी आहे माझ्याकडे, वेफर्स बिस्किट आहेत, नंतर हे जे ड्राय कोकोनट असतं डेसिकेटेड त्याला मी थोडंसं बीटरूट लावून त्याचा रंग बदललेला आहे. म्हणजे आपल्यावरती आहे, आपलं इमॅजिनेशन आपल्या आवडीप्रमाणे आणि ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्यापासून आपल्याला त्याचं प्रेझेंटेशन करायचं आहे, गार्निशिंग करायचं आहे. स्ट्रॉबेरी असेल तर स्ट्रॉबेरी आपण लावूया. इथे मी 3-4 गोष्टी वापरून प्रेझेंटेशन केलेलं आहे. वेफर बिस्किट आहे, म्हटल्याप्रमाणे खोबरं आहे, त्याच्यात थोडंसं बीटरूटचा रंग टाकून तो मिक्स केलेला आहे. इथे स्ट्रॉबेरी टाकलेलं आहे, ड्रायफ्रूट्स पण आपल्याला टाकता येतील, वापरता येतील इकडे. आता हे प्लेटवर मांडायच्या आधी प्लेटची थोडी सजावट करून घेऊया. स्ट्रॉबेरी जॅम टाकलेला आहे. तयार आहे आपली रेसिपी गव्हाचे कपकेक्स. व्हॅनिला फ्लेवरचे केले आहेत आपण. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. गव्हाचे कप केक्स करण्यासाठी लागणारे साहित्य: मिल्क पावडर, गव्हाचं पीठ, ओट्स, पिठी साखर, काळे मनुके, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, व्हॅनिला इसेन्स, मीठ आणि व्हिनेगर. कृती: प्रथम एका बाउल मध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये पिठी साखर, 4 चमचे मिल्क पावडर, मीठ, अर्धा चमचा व्हिनेगर, 3 ते 4 थेंब व्हॅनिला इसेन्स, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, कच्चं तेल आणि कोमट पाणी घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावं. कप केकच्या साच्याला तेल लावून गव्हाच्या पिठाचं मिश्रण त्यामध्ये भरून घ्यावं. त्यावर ओट्स आणि काळे मनुके लावावेत. 180 डिग्रीला ओव्हन प्री हीट करून कप केक्स अंदाजे 20 मिनिटं बेक करून घ्यावेत. एका प्लेट मध्ये गव्हाचे कप केक्स घेऊन त्यावर क्रीम, स्ट्रॉबेरीचे काप, गुलाबी डेसिकेटेड कोकोनट, संत्र्याच्या फोडी आणि वेफर्स बिस्किटांची सजावट करून डिश सर्व्ह करावी.